हॅलो सर्वांना. तर आत्ता रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत इकडे शॉपमध्ये. तर व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत, त्यामुळे तुमच्या सगळ्यांची मी माफी मागते. तर आम्ही काय घ्यायला आलेलो आहोत हे तुम्हाला लवकरच कळेल. तर इथे खूप मोठं शोरूम झालेलं आहे आणि हे आपल्या गावातलंच आहे. कोणाला माहिती असेल हे शोरूम तर नक्की मला कमेंट करून सांगा. हाय हॅलो सगळ्यांना, गुड इव्हिनिंग. तर आम्ही आलेलो आहोत इकडे वॉशिंग मशीन घ्यायला आणि इकडं अजून एक मोठं गोडाऊन आहे, तिथून बघितलेलं आहे. आता इकडच्या छोट्या गोडाऊनला आलेलं आहे, फाईल बनते. तर म्हटलंच मग तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन. तर चला कुठलं घेतलं आहे तुम्हाला दाखवलं. त्यानंतर आम्ही इथे टी व्ही पण बघत आहोत बघा. तर हा आहे 65 इंची. तर खूप मोठा टी व्ही आहे आणि आम्ही बघत होतो, पण मग सध्या आपल्याला जे गरजेचं आहे ते घेतो आहे. टी व्ही चालूच आहे, आपल्या घरामध्ये आहे टी व्ही ऑलरेडी. आणि त्यानंतर बघा अचानक आम्हाला यावं लागलेलं आहे इकडे हॉस्पिटलमध्ये. तर आम्ही आलेलो आहोत इकडे रात्रीच्या आत्ता आम्हाला 10:30 वाजले असतील, 10:30 पावणे 11 वाजले आणि आम्ही सगळेजण हॉस्पिटलला आलेलो आहोत. तुम्हाला माहीतच होईल आता थोड्याच वेळात. तर बघा इथे रूम आहे आतमध्ये हॉस्पिटलचं आणि हे हॉस्पिटलही तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर गुड न्यूज पण तुम्हाला लवकरच कळेल. तर ही आहे वैष्णवी आणि ही माझ्या लेकी म्हणजे लेकच आहे दुसरी. तर कशी आहे माझी मोठी लेक नक्की सांगा. तर बघा आता गुड न्यूज थोड्याच वेळात कळणार आहे आणि फायनली गुड न्यूज जी आहे ती आम्हाला कळलेली आहे. सपनाला काय झालं आहे ते पण तुम्हाला कळेल, पण तुम्ही गेस करायचं आहे. मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही तिला काय झालं आहे ते. फायनली आपलं बाळ आलेलं आहे. मी इतक्या वेळा आतमध्येच होते, इकडे जे रूम असतं ना डिलेवरी रूम तिथेच होते. त्याच्यानंतर मी रमाला घेऊन थोडीशी बाहेर आलेली. तर आपलं बाळ जे आहे ते आलेलं आहे. म्हणजे आमच्या घरामध्ये आणखीन एक नवा पाहुणा आलेला आहे. तसं मी दादाला हातात घेतलं होतं तसंच मी या बाळालासुद्धा हातात घेतलेलं आहे आणि तोच ठिकाण आहे, म्हणजे तेच ठिकाण आहे. समोर जे आहे ना ते साईबाबाचं पोर्ट्रेट असतं ह्या हॉस्पिटलमध्ये. अतिशय कमी वेळेमध्ये डिलेवरी झालेली आहे आणि बाळ अगदी खूप सुखरूप आहेत, अगदी व्यवस्थित आहे. आणि माझ्या रामायणच्या आनंदाला तर पारावर उरलेला नव्हता. हे बघा माझी रामा आणि लगेच बाळाला मागत होती ती पाहायला. तर झालेलं आहे फायनली बाळ. हे बघा म्हणजे आमच्या घरामध्ये ना खूपच असं एकदम आनंदाचं वातावरण आहे आणि बाळ बघा झालं लगेच त्यांनी डोळे उघडलेले आहेत. आणि व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे कारण का तुम्हाला माहितीच आहे की आमच्या घरामध्ये आमचे काका एक्सपायर झालेले होते. मी काय करते तेव्हा काय लावू काय लावायचं तुला काय लावायचंय तिला तेच आहे. चला परत एकदा दुपारी मी घरी आलेली होते फ्रेश व्हायला आणि तेवढ्या वेळात आपलं वॉशिंग मशीन पण घरी आलेलं आहे. तर हे म्हणजे मला वेळ नव्हता एवढं संपूर्ण त्याचं माहिती वगैरे सांगायला. तुम्हाला मी एखाद्या वेळेस आहे ना त्याचा व्हिडिओ बनवून टाकेल. तुम्हाला कोणाला जर का पाहिजे असेल तर मशीन कसं आहे, कसं चालतं आहे, कितीचं घेतलं, काय सगळं मी तुम्हाला सांगेल. तर खूप मोठं मशीन आहे हे, 12.5 किलोचं मशीन आहे हे. आम्ही घरात होते तेव्हाच हे लोक बाहेर ठेवून गेले हे मशीन. मी जर का बाहेर असते तर हे जिथं आपल्याला ठेवायचं आहे ना तिथंच ठेवलं असतं, कारण का आता यांना एवढं जड मशीन आहे ना घरात घेणं खूप अवघड गेलं. त्याच्यानंतर मी फ्रेश झाले आणि लगेच इकडं सपनाच्या घरी सपनाला आणायला बिल वगैरे करून आम्ही आलेलो होतो. तिच्या मम्मीचं घरही ह्याच गावामध्ये आहे, त्याच्यामुळे ना आम्हाला जायला यायला खूप जास्त वेळ 12 मिनटामध्ये आम्ही त्यांच्या घरी जात असतो. तर तयारी करून मी आले आणि इकडे बघा बाळाचं इकडे स्वागत पण झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटणार आहोत अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट, बाय बाय.